पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलचा पूर्णतः दारुण पराभव झाला। ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलचा एकही उमेदवार निवडून आला नाही, तर शशांकराव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकल्या आणि प्रसाद लाड यांच्या पॅनलचे 7 उमेदवार विजयी झाले। बेस्ट कामगारांच्या पतपेढी निवडणुकीत पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकत्र आले, मात्र 21 पैकी 0 जागा आल्या। ठाकरे बंधूंची एकत्रित पहिलीच निवडणूक असल्यानं सगळ्यांचं लक्ष या निवडणुकीकडे होतं। बेस्ट पतपेढीच्या एकूण 21 जागांपैकी ठाकरे बंधूंच्या पॅनलला चक्क 0, तर भाजपच्या परिवर्तन पॅनलला 7 आणि शशांकराव यांच्या पॅनलला 14 जागा मिळाल्या। शशांकराव यांच्या पॅनलनं 14 जागा जिंकून ही निवडणूक जिंकली आहे। ज्या पद्धतीने आपण सर्वजण बघत आहात की बीएसटीची जी दशा आज झालेली आहे, त्या दशेला पूर्णतः शिवसेना आणि त्यांची बेस्ट कामगार सेना ही युनियनच जबाबदार आहेत। ते कमिटीमध्ये असताना अनेक वर्ष त्यांनी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी या बीएसटीचं नुकसान केलेलं आहे। ब्रँड अनेक असू शकतील, पण जो कामगार हिताचं काम करेल तोच टिकेल। ठाकरे बंधूंना एकही जागा न मिळाल्यामुळे भाजपनं टीकेची झोड उठवली आहे। संजय राऊत यांना तोंडावर पाडलेला आहे, अक्षरशः त्यांना तोंड दाखवायला जागा नाहीये, त्यांची पळताभुई थोडी झालेली आहे। अशा पद्धतीचा अभूतपूर्व निकाल आलाय। मोठा भोपळा, छोटा नाही आहे, मोठा भोपळा संजय राऊत आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मिळालाय। ना पत राहिली ना पेढी राहिली, त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये ब्रँडचा बोलबाला केला, त्यांना त्यांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही आमच्या पद्धतीने केला। दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र आल्यानं परिणाम दिसेल असं बोलणाऱ्या राऊतांची मात्र भाषा बदललेली पाहायला मिळाली। पतपेढीवरती, देश पतपेढीवरती जे एकत्र येऊन आम्ही लढतो आहोत, त्याचा नक्की परिणाम तुम्हाला दिसेल। भारतीय जनता पक्ष म्हणतोय की ठाकरे ब्रँड फेल करणार। ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार। पतपेढीची निवडणूक म्हणजे काय परीक्षा नाही, ही चाचणी परीक्षा सुद्धा नाही। आता ब्रँड घालवण्याचं काम जनता करत असते, हे सर्व सामान्य जनता जनार्दनाच्या हातात आहे आणि त्यामुळे कोणी काही म्हटलं तरी सुद्धा शेवटी जनता ही सर्वात महत्त्वाची आहे। तुम्ही एकत्र या, वेगळे लढा। मी मागे म्हटलं 0+0=0। आज भोपळा हातात मिळाला, मुंबईचा विजय झाला, मुंबईकरांचा विजय झाला, मराठीचा विजय झाला। ही एक पतपेढीची निवडणूक होती, याच्यावरनं कुठलेही तर्क वितर्क, लिटमस टेस्ट वगैरे मांडण्याची गरज नाही। मला वाटतं की संदीप देशपांडेंनी पहिला त्याच्या मालकाबद्दल विचार करावा। 9 वर्षांनंतर बेस्टच्या निवडणुकीत पैशांमुळे पराभव झाल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय, मात्र शशांक राव यांनी त्याला उत्तर दिलंय। प्रचंड पैशाचा ओघ आला आणि त्याच्यासमोर आम्ही टिकू शकलो नाही। 9 वर्ष सोसायटी जो भ्रष्टाचार केलेला आहे। आता जे मी बोललो, ग्रॅज्युटीचे पैसे 3 वर्ष दिले गेलेले नाहीत रिटायर होऊन लोकांना। हा ग्रॅज्युटीचा पैसा ते जेव्हा कमिटीत होते, शिवसेनाकडे कमिटी होती, त्यावेळेला ग्रॅज्युटीचा पैसा ज्याला हात लावायचं नसतं, तो ग्रॅज्युटीचा पैसा त्यांनी त्यांच्या ठेकेदारांना आणि बाकी लोकांना वाटण्यामध्ये लावला। अशा प्रकारच्या निवडणुकीचं राजकीयकरण करण्यात येऊ नये। ही पतपेढीची निवडणूक आहे, पण त्यांनीच त्याचं राजकीयकरण केलं। आम्ही म्हणजे आमच्याकडनं शशांकरावही तसे आमचेच आहेत आणि प्रसाद लाडाही आमचेच आहेत, ते उभे होते। आम्ही कुठलेही राजकीयकरण त्याचं केलं नाही, पण त्यांनी मात्र आता 2 ठाकरे बंधू एकत्र, आता ब्रँड ठाकरे निवडून येणार, आता अशा प्रकारचं त्यांनी त्याचं राजकीयकरण केलं, पण ते काही लोकांना आवडलेलं दिसत नाही। त्याच्यामुळे त्यांना एकही जागा त्या ठिकाणी मिळालेली नाही। एक प्रकारे म्हणजे या निवडणुकीत तरी त्यांना रिजेक्ट केलेलं आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणचं चित्र आहे। अर्थात मी पुन्हा सांगतो की मला याचं काही राजकीयकरण करायचं नाही। तर पुणे विद्यापीठ चौक उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून महायुतीमध्ये श्रेयवाद पाहायला मिळाला। उद्घाटनापूर्वीच भाजप आणि अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आली। उद्घाटनापूर्वी भाजप आणि दादांच्या पदाधिकाऱ्यांनी समोरासमोर घोषणाबाजी केली।
संगमनेरमध्ये कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी दिली. आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल असं भंडारे म्हणाले. संगमनेरच्या घुलेवाडी गावात संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं. या कीर्तनामध्ये भंडारे हे थोरातांच्या विरोधात आक्षेपार्ह बोलल्याचा थोरात समर्थकांचा आरोप आहे. तर थोरातांच्या समर्थकांनी विनाकारण आपल्यावर हल्ला केला असं संग्राम बापू भंडारे यांचं म्हणणं आहे. कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी दिली. आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल अशी धमकी भंडारे यांनी थोरातांना दिली. संगमनेर मधील घुलेवाडीच्या कीर्तनात जे 2 मनोरुग्ण, त्यात तुमचा एक पीए आणि दुसरा पीएचा मामा यांनी कीर्तनात भरपूर त्रास दिला. जर छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्जुल्ला फाडला याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला. दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, माणसांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, आपल्या तालुक्याची शांतता बिघडून टाकण्याचं काम यामध्ये चाललेलं आहे. जो तालुका अत्यंत सुजलाम सुफलाम शांततेचा वाटचाल करणारा आहे, त्याचा विकास कसा मोडता येईल अशा काही शक्ती, विकास कसा मोडता येईल याच्या काही शक्ती प्रयत्न करतायत, त्याचा तो भाग आहे हे लक्षात घ्या. संगमनेरच्या घुलेवाडी गावात संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन होतं. या कीर्तनात बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचा आरोप भंडारे यांनी केलाय. तर भंडारे हे कीर्तन सोडून राजकीय भाषण करत असल्याचा आरोप थोरातांच्या कार्यकर्त्यांनी केलाय. भंडारे हे भडकाऊ आणि अपमानास्पद वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण करत असल्याचा थोरातांच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. संग्राम बापू भंडारेंविरोधात थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. हिंदुत्वाच्या नावाखाली द्वेष निर्माण करण्याचं आणि लोकांमध्ये दुफळी निर्माण करण्याचं काम करू नये कीर्तनकारांनी, असं माझं म्हणणं आहे. दुसरीकडे घुलेवाडी गावात झालेल्या राड्यानंतर भाजपची आध्यात्मिक आघाडी ही आक्रमक झाली. कीर्तनकार असलेल्या संग्राम बापू भंडारेंवर हल्ला झाल्याचा आरोप भाजपनं केलाय. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीनं बाळासाहेब थोरातांविरोधात आंदोलनही केलंय. हिंदू समाज प्रचंड संतप्त आहे. त्यावेळेला ते कुठेतरी दुसरे वक्तव्य मध्ये ओढून ताणून आणून मोर्चा काढत असतील तर याला काही अर्थ नाही. हे थोरातांचं थोतांड आहे असं मी मानतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून लोकसभेमध्ये 130वा घटना दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आलेलं आहे. यानंतर विरोधकांनी सभागृहामध्ये गदारोळ केला. विधेयकाची कॉपी फाडून थेट शहांच्या दिशेने भिरकावण्यात आली. विरोधकांनी आक्षेप घेत विधेयक मागे घेण्याची मागणी केली. यानंतर काही काळ सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लोकसभेत मांडलेल्या 3 विधेयकांमुळे जोरदार गदारोळ झाला. यानंतर ही विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आली. अमित शहांनी 130व्या संविधान दुरुस्ती विधेयकासह 3 विधेयकं मांडली. या विधेयकानुसार गंभीर गुन्ह्यांमुळे अटक झालेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या नेत्यांना पदावरून हटवण्याची तरतूद आहे. पदावरून हटवण्याचा नियम पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री किंवा केंद्रशासित प्रदेशातील मंत्री यांच्यासाठीही लागू होईल. 5 वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांमध्ये सलग 30 दिवस ताब्यात ठेवलं गेलं तर त्या नेत्याला पदावरून हटवलं जाईल. जर संबंधित व्यक्तीने स्वतःहून राजीनामा दिला नाही तर त्याचं पद आपोआप रद्द समजलं जाईल. अमित शहांनी याशिवाय केंद्रशासित प्रदेश सरकार सुधारणा विधेयक आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन सुधारणा विधेयक ही 2 विधेयकही मांडली. 1963 का संशोधन करने वाले विधेयक और 2019 का और संशोधन करने वाले विधेयक को माननीय अध्यक्ष जी द्वारा नाम निर्देशित किए जाने वाले इस सभा के 21 सदस्य और उपसभापति द्वारा नाम निर्देशित करने वाले 10 सदस्यों के मिलकर बनने वाले सभाओं की संयुक्त सभा का या विधेयकांवर आक्षेप घेत विरोधकांनी विधेयकाच्या प्रती फाडल्या.
विरोधी खासदारांनी फाडलेल्या विधेयकाच्या प्रती अमित शहांच्या दिशेने भिरकावल्या। यानंतर लोकसभेचं कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आलं। भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ही विधेयकं मांडल्याचं सरकारतर्फे सांगण्यात येत आहे। गंभीर गुन्ह्यात अटक होऊनही लोकप्रतिनिधी पद सोडत नसल्यानं सरकारनं हे पाऊल उचलल्याचं बोललं जाते। नवाब मलिक सारखे बरबटलेले लोक ज्यांनी दाऊद आणि यांच्या लोकांबरोबर काम केलं होतं, ते पण जेलमध्ये बसून तेव्हा उद्धव ठाकरेला लाज वाटली नाही त्यांची राजीनामा मागण्याची। आता मोठा फावड्यासारखा सगळीकडे राजीनामा मागत फिरतोय। म्हणून आम्ही अमित शाह साहेबांचं आणि मोदी सरकारचं मनापासून अभिनंदन करतो की देशामध्ये ज्या पद्धतीने ते वेगवेगळे महत्त्वाचे निर्णय घेत आहेत त्याच्यामुळे 100 वर्ष पुढचं आमचा भारत देश अतिशय योग्य मार्गावर चालणार आहे। मात्र याचा गैरवापर राज्य सरकार कमकुवत करण्यासाठी होऊ शकतो असा विरोधकांचा आरोप आहे। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याच्या आरोपात अटक झाली होती। केजरीवाल 156 दिवस तुरुंगात होते, तरीही त्यांनी राजीनामा दिला नव्हता। तामिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी 8 महिने तुरुंगात होते, तरीही त्यांनी राजीनामा दिला नव्हता। संविधान का 130वां संशोधन विधेयक 2025, एक मिनट, संघ राज्य विधेयक देख रहा है आपको, संघ राज्य शासन विधेयक 2025, जम्मू कश्मीर पुनर्गठन विधेयक 2025, इन तीनों का माननीय अध्यक्ष जी अपनी पार्टी अपने नेता आदरणीय अखिलेश जी की ओर से पुरजोर विरोध करता हूं। बहुत नैतिकता की बातें कर रहे हैं आप। आपने भाषण दिए थे चक्की पी सिंह महाराष्ट्र में, जिनको लेके डिप्टी सीएम बना के घूम रहे हैं आप। इसलिए अध्यक्ष जी मैं इस मौके पर कहता हूं ये बिल संविधान विरोधी, मूल अधिकार विरोधी, न्याय विरोधी। तर पाठ्यपुस्तकांमध्ये वराह जयंतीची माहिती द्यावी अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे। वराह जयंतीचं महत्त्व मोठं केलं पाहिजे असंही नितेश राणे म्हणाले। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय। येणाऱ्या 25 तारखेला जे आपण वराह जयंती जी साजरा करतो त्या जयंतीचं महत्त्व अजून मोठं करावं। पाठ्यपुस्तकांमध्ये पण वराह जयंती किंवा वराहाच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये काय महत्त्व आहे या बाबतीमध्ये पण आपल्या भावी पिढीला माहिती द्यावी या दृष्टिकोनातून मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना स्वतः पत्र लिहिलेलं आहे। कोणाला कबुतरांचं प्रेम हे उफळून आलंय तर कोणाला आता वराहाचं प्रेम उफळून आलेलं आहे, त्यामुळे नवीन त्यांचं वराह प्रेम याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि हे प्रेम त्यांनी सातत्याने टिकून ठेवावं। स्वतः मोठ्या थाटामाटामध्ये वराहाची पूजा करावी ही त्यांना असणारी शुभेच्छा आहे। तर संपूर्ण पर्युषण काळामध्ये कत्तलखाने बंद ठेवण्याची मागणी जैन समाजानं केली, यासाठी त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। मुंबईमध्ये पर्युषण काळामध्ये 2 दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय। अकबराला कत्तलखाने बंद ठेवण्यासाठी पटवणं सोपं होतं, पण सरकारला नाही। त्याकाळी अफगारानं पर्युषण काळामध्ये कत्तलखाने बंद ठेवले असा याचिकेमध्ये उल्लेख करण्यात आलाय आणि 2 आठवड्यामध्ये बीएमसीनं उत्तर मांडावं असे निर्देश कोर्टानं दिले। मंत्री संजय शिरसाट यांच्यावर 5,000 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप करत रोहित पवारांनी सिडको भवनावर मोर्चा काढला। बिवलकर कुटुंब स्थानिक नसताना देखील शिरसाट यांनी त्यांना जमीन कशी दिली असा सवाल रोहित पवारांनी केलाय। त्याला बिवलकर यांनी सुद्धा उत्तर दिलं आहे। शिरसाटांविरोधात राष्ट्रवादीचा सिडको भवनावर मोर्चा। 15 एकर जमीन शिरसाटांनी बिवलकरांच्या घशात घातली, रोहित पवार। रोहित पवारांचा शिरसाटांवर 5,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप। मंत्री संजय शिरसाटांविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सिडको भवनावर मोर्चा काढला।
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंसह रोहित पवारांनी हा मोर्चा काढला होता। यावेळी नवी मुंबईतील सिडकोची 15 एकर जमीन मंत्री शिरसाटांनी बिवलकरांच्या घशात घातल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। शासनाची जमीन असताना सुद्धा ती त्या ठिकाणी 12.5% या बिवलकरांना दिली गेली। याच्या मागे कुणी ना कुणीतरी सत्तेतली लोक आहेत, पॉवरफुल लोक आहेत, सत्तेचा पदाचा वापर करून इथं भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता। पूर्ण बॉडी नसल्यामुळे आम्ही हा निर्णय घेऊ शकत नाही असं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी त्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली। 15 दिवसामध्ये पहिली फाईल कुठली झाली असेल तर ही झाली आहे। तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की नवी मुंबईचा एअरपोर्ट आमच्या जागेत झाला आहे। पुरावे दिले पाहिजे ना, बिना पुराव्याचा आरोप करणं योग्य नाही आहे। पुराव्याने आरोप केले तर मग त्या ठिकाणी मला असं वाटतं की त्याच्यावर इफेक्टिव्ह उत्तर देखील मिळतं। आता त्यांच्याकडे काय पुरावे आहेत आणि काय केस आहे मला पूर्णपणे माहिती नाही, पण बिना पुराव्याचे आरोप करत। तर फडणवीस साहेब भेटीची वेळ द्या, पुरावे देतो असं रोहित पवारांनी ट्विट केलेलं आहे। आदरणीय फडणवीस साहेब, मी पुराव्यांशिवाय आरोप करत नाही। शिरसाट यांच्या विरोधामध्ये पुरावे पत्रकारांना दिलेत। आपणही भेटीची वेळ द्यावी, सर्व पुरावे दिले जातील। पुरावे अभ्यासल्यानंतर स्वतःहून शिरसाट यांची हकालपट्टी कराल। आणखी काही कागदपत्रांची मागणी सिडको आणि न्याय विभागाकडे केली आहे आणि ती तातडीने उपलब्ध करावी। तर 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्यामध्ये सरकारला मोठा धक्का। आरोपी ठरवलेल्या कंत्राटदाराला 303 कोटी देण्याचे हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश। आरोपी ठरवलेल्या एफए एंटरप्राइजेस कंपनीला हायकोर्टाने मोठा दिलासा दिलाय। तर मुंबई